नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज। हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर। शिरोली येथे 2011 साली झालेल्या ऊस आंदोलनातून राजू शेट्टी यांच्यासह 80 जणांची कोल्हापूर सत्र न्यायालयात निर्दोष मुक्तता। न्यायाधीश श्री कश्यप यांच्या कोर्टात झालेल्या सुनावणीनंतर निर्दोष मुक्तता करण्यात आली असून तब्बल 16 वर्षांनंतर हा निकाल लागल्याने आंदोलनातील शेतकऱ्यांनी न्यायालयाच्या आवारातच एकमेकाला गळा भेट घेत आनंद व्यक्त केला। यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की शेतकरी आंदोलने करत असताना आंदोलन दडपण्यासाठी तत्कालीन राज्य सरकारने पोलीस प्रशासनास हाताशी धरून जाणीवपूर्वक हा गुन्हा दाखल केलेला होता। या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता झाल्याने चळवळीमध्ये लढण्यासाठी कार्यकर्त्यांना पुन्हा 12 हत्तीचे बळ आले आहे। शेतकरी हा न्याय हक्कासाठी व घामाच्या दामासाठी संघर्ष करत होता आणि तो यापुढेही लढतच राहणार असल्याची भावना राजू शेट्टी यांनी व्यक्त केली। शिरोली येथे झालेल्या घटनेनंतर सुरुवातीस वडगाव न्यायालयात कामकाज चालले, त्यानंतर जिल्हा सत्र न्यायालयाकडे सदर प्रकरण वर्ग करण्यात आलं। गेली 15 वर्ष या आंदोलनातील आरोपी असलेले सर्व शेतकरी कार्यकर्ते न्यायालयाच्या पायऱ्या झिजवत होते। अखेर प्रदीर्घ वर्षानंतर सर्व आंदोलकांची निर्दोष मुक्तता करण्यात आली। सदर प्रकरणी ॲडव्होकेट ब्रिजेश शास्त्री, ॲडव्होकेट श्रेणिक पाटील, ॲडव्होकेट अमय मकरे, ॲडव्होकेट सुवर्णभद्र पाटील, ॲडव्होकेट TY जाधव, ॲडव्होकेट प्रीती चिटणीस, ॲडव्होकेट ऋषिकेश काकडे, ॲडव्होकेट ऋषिकेश शास्त्री, ॲडव्होकेट VV डोईजड यांनी न्यायालयीन कामकाज पाहिलं। आज जिल्हा सत्र न्यायालयानं भगवान काटे आणि इतर 80 यांच्या विरोधामध्ये 302, 395 आणि अशा अनेक कलमाखाली आमच्या सगळ्यांच्यावर 2011 साली गुन्हा दाखल केलेला होता। त्या गुन्ह्यातून न्यायमूर्ती कश्यप यांनी आम्हाला सगळ्यांना निर्दोष सोडलेला आहे। खरं तर मला अभिनंदन केलं पाहिजे ॲडव्होकेट शास्त्री साहेबांचं, ॲडव्होकेट श्रेणिक पाटील, ॲडव्होकेट सुवर्ण पाटील, ॲडव्होकेट तनिष्क जाधव या सगळ्यांनी अपार मेहनत करून हे सगळे गुन्हे हे केवळ आंदोलन दडपण्यासाठी, शेतकऱ्यांचा आवाज दडपण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून गुन्हा दाखल केलेले आहेत आणि त्यामुळं 302 सारख्या अतिशय गंभीर अशा गुन्ह्यातून आमची सगळ्यांची सुटका झालेली आहे। माझ्याबरोबरच माजी आमदार उल्हास पाटील, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती सावकर मादनाईक, अशा आम्ही सगळ्या 80 लोकांच्यावर हा गुन्हा दाखल झालेला होता। शास्त्री साहेबांनी अपार मेहनत करून त्यांच्या सर्व सहकार्यांनी आम्हाला यातून निर्दोष सोडवलं। खऱ्या अर्थानं ताट मानेनं आज न्यायालयासमोरून परत जाताना आम्हाला सगळ्यांना अभिमान वाटतो आणि हे सगळे शेतकरी आहेत, ते काही आरोपी गुन्हेगार नाहीत। शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून आमच्यावर आम्ही गुन्हे दाखल करून घेतले, त्याचा फायदाही झाला। आता असे आणि कितीही गुन्हे दाखल झाले तरी आम्ही काही मागे हटणार नाही। शेतकऱ्यांनी आम्हाला अशीच साथ द्यावी। आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि रहा अपडेट।